गावाचं नाव होतं कातरवाडी. पुण्यापासून फार दूर नाही, पण तरीही शहराच्या नकाशावर नसलेलं. तिथे नेटवर्क नीट लागत नसे आणि रात्री 8 नंतर लोक बाहेर पडत नसत, कारण कोणी स्पष्ट सांगत नसे. पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच गोष्ट दिसायची, भीती. चल ना, लपंडाव खेळू, राहुलने आवाज दिला. त्याच्यासोबत अजून 4 जण होते, स्वरा, निखिल, प्राजक्ता आणि समीर. ते सगळे कॉलेजमधले मित्र. विकेंड ट्रिप म्हणून ते कातरवाडीतल्या एका जुन्या वाड्यात राहायला आले होते. स्वस्त, शांत आणि हॉन्टेड म्हणून प्रसिद्ध. त्यामुळेच त्यांनी ते बुक केलं होतं. रात्री लपंडाव. स्वरा हसली. तुला हॉरर फिल्ममध्ये जगायचं आहे का? अगं मज्जा येईल, निखिल म्हणाला. इतका मोठा वाडा आहे. अंधार. परफेक्ट. वाडा खूप मोठा होता. 3 मजले, लाकडी जिने, मोठ्या खिडक्या आणि प्रत्येक कोपऱ्यात सावल्या. बाहेर वारा सळसळत होता. त्यांना चावी देताना गावातल्या म्हाताऱ्या माणसाने एकच गोष्ट सांगितली होती, रात्री खेळ खेळू नका, खास करून लपंडाव नाही. का? राहुलने विचारलं. म्हाताऱ्याने फक्त हसून सांगितलं, कारण काही वेळा सगळे खेळाडू आपले नसतात. रात्री 10 वाजले. लाईट्स गेले. परफेक्ट टायमिंग, राहुल म्हणाला. त्यांनी मोबाईलच्या टॉर्चेस बंद केल्या. ठीक आहे, समीर म्हणाला. जो दावा येईल तो भिंतीकडे तोंड करून 100 पर्यंत मोजणार. मी देतो. राहुल पुढे आला. तो भिंतीकडे उभा राहिला. 1, 2, 3. बाकी सगळे पळाले. स्वरा वरच्या मजल्यावर गेली. एक खोली उघडली, धुळीने भरलेली. ती कपाटामागे लपली. निखिल तळघरात उतरला. तिथे अंधार होता आणि ओलसर वास. प्राजक्ता एका जुन्या पडद्यामागे उभी राहिली. समीर छतावर गेला. राहुलने 100 मोजलं. मी येतोय. तो हळूहळू चालू लागला. पहिल्यांदा त्याने प्राजक्ताला शोधलं. गॉट यू. ती हसली, पण तिच्या चेहऱ्यावर थोडी भीती होती. तुला आवाज ऐकू आला का? कसला? कोणीतरी अजून मोजत होतं. राहुल हसला. अगं मीच तर. नाही. ती डोका हलवली. तुझ्या मागून. ते दोघे शांत झाले आणि मग 96, 97, 98. आवाज स्पष्ट होता भिंतीकडून, पण राहुल तर त्यांच्या समोर उभा होता. राहुल हळूच वळला. भिंतीकडे कोणीच नव्हतं, पण आवाज सुरू होता. 99, 100. मी येतोय. प्राजक्ता ओरडली. कोण आहे तिथे? उत्तर नाही. ते दोघे वर पळाले. त्यांना स्वरा सापडली, पण ती रडत होती. काय झालं? राहुलने विचारलं. कोणीतरी माझ्या बाजूला बसलं होतं, ती म्हणाली. मला वाटलं तुम्ही असाल, पण जेव्हा पाहिलं ती थरथरत होती. कोणीच नव्हतं. निखिल कुठे आहे? समीरने विचारलं. सगळे शांत झाले. तो तळघरात गेला होता. चल खाली जाऊया, राहुल म्हणाला. तळघरात अंधार होता. मोबाईल टॉर्च सुरू केले. निखिल, राहुल ओरडला. उत्तर नाही, पण भिंतीवर काहीतरी लिहिलेलं होतं, ओल्या मातीने. मी सापडलो नाही. मग पुन्हा तोच आवाज. लपून राहा, मी शोधतोय. यावेळेस आवाज त्यांच्या मागून आला. ते सगळे वळले आणि तिथे निखिल उभा होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे होते आणि तो हसत होता. तुम्ही अजूनही खेळत आहात, तो म्हणाला. आता माझी पाळी आहे लपण्याची. आणि तो हळूच पुढे आला. तुम्ही मला शोधणार? तळघरात हवा जड झाली होती. निखिल किंवा जो काही तो होता त्यांच्या समोर उभा होता. त्याचा चेहरा तोच, पण काहीतरी खोलवर बदललेलं होतं. निखिल, स्वरा कुजबुजली. तो हसला, पण त्या हसण्यात ऊब नव्हती. ते थंड, पोकळ आणि ओळखीचं नसलेलं होतं. नावं महत्त्वाची नसतात, तो शांतपणे म्हणाला. खेळात सगळे सारखेच असतात. राहुलने धाडस केलं. हा कसला खेळ आहे? निखिलचं डोकं थोडं वाकलं, जणू प्रश्न त्याला आवडला. लपंडाव.
तो म्हणाला. पण तुमच्या नियमांनी नाही. तो भिंतीवर बोट फिरवत म्हणाला. इथे जो सापडतो तो पुढचा शोधणारा होतो. समीर चिडून म्हणाला. तेच तर असतं खेळात. निखिल हळूच हसला. नाही, इथे. तो त्यांच्या अगदी जवळ आला. जो सापडतो तो बदलतो. अचानक टॉर्च फ्लिकर झाला. फक्त 1 सेकंद, पण त्या 1 सेकंदात प्राजक्ता गायब झाली. प्राजक्ता, स्वरा ओरडली. कुठेच नाही. ना पावलांचा आवाज, ना किंकाळी. जणू ती कधी होतीच नाही. मग भिंतीतून आवाज आला, प्राजक्ताचा. मी इथे आहे, मला सापडू नका. राहुलच्या अंगावर काटा आला. हे काय चाललंय? तो ओरडला. अचानक वरून आवाज आला, दरवाजा आपटल्याचा. समीर म्हणाला, आपण इथून बाहेर पडूया. ते सगळे वर धावले, पण जिना संपतच नव्हता. ते चढत होते, पण वर पोहोचतच नव्हते. हे शक्य नाही, स्वरा रडत म्हणाली. राहुलने मागे पाहिलं. तळघर अजूनही खालीच होतं. जणू ते एकाच जागी फिरत होते. भिंतीवर आता काहीतरी दिसायला लागलं. चेहरे धूसर पण स्पष्ट होत चाललेले. आणि त्यात प्राजक्ता. ती भिंतीत अडकलेली होती. तिचे डोळे मोठे झालेले. ती हलू शकत नव्हती. हे घर नाही. निखिलचा आवाज वरून आला. ते सगळे थांबले. तो जिन्याच्या वर उभा होता. हा खेळ आहे आणि तुम्ही आता खेळाचा भाग आहात. किती नियम आहेत? राहुल ओरडला. निखिलने हसून सांगितलं, पहिला, सापडला की तू बदलतोस. दुसरा, लपायचं थांबवलंस तर खेळ तुला शोधतो. समीर अचानक गायब झाला. यावेळेस कोणालाच कळलं नाही कधी. फक्त त्याचा मोबाईल खाली पडलेला होता. स्क्रीनवर एकच मेसेज, यू आर नेक्स्ट. स्वरा आता जवळजवळ हिस्टॉरिकल झाली होती. आपण सगळे मरतोय का? राहुलने डोळे घट्ट बंद केले. नाही, काहीतरी लॉजिक आहे. हे सगळं नियमांवर चालतंय. त्याला अचानक आठवलं, म्हाताऱ्याने काय सांगितलं होतं. सगळे खेळाडू आपले नसतात. आपण 5 होतो. राहुल म्हणाला. आता 4, मग 3. स्वरा थरथरत म्हणाली. पण आवाज 6 जणांचा येतोय. अचानक अंधार झाला पूर्ण. आणि मग कानाजवळ कुजबूज. मी सुरुवातीपासून तुमच्या सोबत होतो. राहुलने हळूच विचारलं. कोण? आवाज हसला. ज्याला तुम्ही कधी मोजलंच नाही. पूर्ण अंधार. श्वासांचा आवाज सुद्धा मोठा वाटत होता. राहुल हलू शकत नव्हता. स्वरा त्याचा हात घट्ट पकडून होती. ज्याला तुम्ही कधी मोजलंच नाही. तो आवाज आता अगदी त्यांच्या मागे होता. राहुलने धाडस करून विचारलं, तू कोण आहेस? काही क्षण शांतता. मग, मी तो आहे जो नेहमी लपलेला असतो. अचानक राहुलच्या डोक्यात काहीतरी क्लिक झालं. तो विचार करू लागला, आपण खरंच 5 होतो का? त्याला अस्पष्ट आठवलं, ट्रिप प्लॅन करताना ग्रुपमध्ये अजून कोणीतरी होता. कोण? चेहरा आठवत नव्हता. नाव धूसर. राहुल. स्वरा कुजबुजली. तुला अनिकेत आठवतोय का? राहुलचा श्वास अडकला. अनिकेत? हो, तो होता त्यांच्या ग्रुपमध्ये. नेहमी शांत, थोडा वेगळा. पण तो ट्रिपला आला नव्हता ना? राहुल म्हणाला. स्वरा थरथरली. नाही, ती हळूच म्हणाली. आपण त्याला न बोलवण्याचा निर्णय घेतला होता. फ्लॅशबॅक. कॉलेजचा दिवस. अनिकेत एकटाच बसलेला. बाकी सगळे हसत खेळत. राहुलनेच म्हटलं होतं, तो थोडा क्रिपी आहे. ट्रिपला नको घेऊ. सगळ्यांनी मान डोलावली. त्या दिवशी अनिकेतने काहीच बोललं नव्हतं. फक्त पाहत राहिला होता. अंधारात तो आवाज पुन्हा आला. तुम्ही मला खेळात घेतलंच नाही. थंड हवा अंगावरून गेली. म्हणून मी माझा खेळ बनवला. अचानक समोर एक आकृती दिसू लागली. हळूहळू स्पष्ट होत. तो होता अनिकेत. पण त्याचे डोळे रिकामे. चेहऱ्यावर विचित्र हसू. लपंडाव. तो म्हणाला, माझा आवडता खेळ. तो पुढे आला
लहानपणी मी नेहमी हरायचो, कोणी मला शोधतच नव्हतं. त्याचा आवाज तुटला, कोणीच नाही. मग एक दिवस तो हळूच म्हणाला, मी ठरवलं, जर कोणी मला शोधणार नसेल तर मीच सगळ्यांना हरवेन. हा वाडा, तो म्हणाला, हा माझा नाही, हा खेळाचा आहे. इथे जे कोणी येतात ते खेळतात. आणि हळूहळू तो हसला. खेळ त्यांना ठेवून घेतो. राहुल ओरडला, हे कसं संपवायचं? अनिकेत शांत झाला. काही सेकंद त्याने राहुलकडे पाहिलं, मग म्हणाला, खेळ संपवायचा एकच मार्ग आहे. स्वरा आशेने पुढे आली. काय? अनिकेत कुजबुजला. ज्याला कधीच सापडायला नको होतं त्याला शोधा. काय मतलब? राहुल चिडून म्हणाला. अनिकेत हसला. तुम्ही अजूनही समजले नाहीत. तो हळूहळू मागे सरकू लागला. मी नाही, मी तर आधीच सापडलोय. अचानक स्वरा थांबली. तिचे डोळे मोठे झाले. ती हळूच म्हणाली, राहुल, आपण 5 नव्हतो. राहुलचा श्वास थांबला. काय? ती हळूच म्हणाली, आपण 6 होतो. राहुलने विचारलं, 6वा कोण? स्वराने थरथरत उत्तर दिलं, जो अजूनही लपलेला आहे. राहुलच्या मोबाईलवर कॅमेरा आपोआप सुरू झाला. स्क्रीनवर दिसलं, त्यांच्या मागे अजून एक सावली उभी होती. मानवी नाही, आकार विचित्र, आणि ती हळूहळू जवळ येत होती. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारी ती सावली, ती त्यांच्या मागे होती. पण जेव्हा राहुल आणि स्वराने मागे वळून पाहिलं, तिथे काहीच नव्हतं. पुन्हा बघ, स्वरा थरथरत म्हणाली. राहुलने मोबाईलकडे पाहिलं. स्क्रीनवर तीच सावली अजून जवळ आली होती. तिचा आकार आता स्पष्ट होत होता. मानवी नव्हता. हात लांब, मान वाकडी, आणि चेहरा नव्हताच. अनिकेतचा आवाज पुन्हा आला, तो खरा खेळाडू आहे. राहुल ओरडला, म्हणजे तू नाहीस? अनिकेत म्हणाला, मी फक्त आधी सापडलेला. तो कोण आहे? स्वरा रडत म्हणाली. काही सेकंद शांतता, मग भिंती, जिने, छत, सगळीकडून एकाच वेळी आवाज आला. तो जो कधीच खेळायला आला नव्हता, पण नेहमी खेळात होता. अचानक भिंती हलायला लागल्या. त्यातले चेहरे ओरडू लागले. प्राजक्ता, समीर आणि अजून बरेच. अनिकेतही हळूहळू भिंतीत ओढला जाऊ लागला. नाही, तो ओरडला. पहिल्यांदाच त्याच्या आवाजात भीती होती. तो आला, म्हणजे खेळ संपत नाही. राहुलने धाडस केलं, कोण आहे तो? अचानक सगळं शांत झालं. आणि मग मोबाईलच्या स्क्रीनवर एक शब्द दिसला, खेळ. स्वराने कुजबुजलं, हा कोणी माणूस नाही. राहुलचा मेंदू सुन्न झाला. हो, तो 6वा खेळाडू. कोणी व्यक्ती नव्हता, तो खेळच होता. अचानक सगळीकडे एकाच वेळी आवाज घुमला, लपंडाव कधीच संपत नाही. जो खेळतो तो अडकतो, जो अडकतो तो खेळ बनतो. राहुल ओरडला, आपण काय करू शकतो? आवाज शांत झाला. मग हळूच म्हणाला, एक जण बाहेर जाऊ शकतो. स्वरा लगेच म्हणाली, दोघे नाही. नाही, दोघे एकमेकांकडे पाहत होते. वेळ संपत चालली होती. भिंती जवळ येत होत्या. आवाज वाढत होता. राहुलने डोळे मिटले. स्वरा, तू जा. नाही, ती ओरडली. राहुल, आपण दोघे. नाही, तो शांतपणे म्हणाला, कोणीतरी वाचलं पाहिजे. राहुल भिंतीकडे वळला. तो हळूहळू मोजायला लागला. 1, 2, 3. स्वरा रडत पळाली. 98, 99, 100. राहुल वळला. त्याच्या डोळ्यात आता काळोख होता. तो हळूच म्हणाला, मी येतोय. सकाळ. गावकरी वाड्याकडे आले. दरवाजा उघडा होता. आत फक्त स्वरा बसलेली, शांत, रिकामी. बाकी कुठे आहेत? गावकऱ्याने विचारलं. स्वराने हळूच हसत उत्तर दिलं, ते अजून लपले आहेत. ती उठली. हळूहळू वाड्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही खेळणार का? त्या रात्री गावातल्या एका मुलाने सांगितलं. वाड्यातून आवाज येत होता, 1, 2, 3.
लपंडाव कधीच संपत नाही. मोबाईलच्या स्क्रीनवरती सावली यावेळी ती गायब झाली नाही. ती हलली, हळूहळू मान वाकवत, जणू ती स्क्रीनच्या आतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होती. राहुल, फेक तो मोबाईल, स्वरा ओरडली. पण उशीर झाला होता. स्क्रीनवर क्रॅश पडायला लागले आणि त्या क्रॅशमधून काळोख ओसंडून बाहेर येऊ लागला. जणू मोबाईल नाही, एक दार होतं. काळोख जमिनीवर पसरला आणि मग त्यातून तो उभा राहिला. आकार सतत बदलणारा, कधी माणूस, कधी सावली, कधी फक्त रिकामं शून्य. राहुलने नीट पाहिलं आणि त्याचा श्वास थांबला. कारण त्या चेहऱ्यावर सगळ्यांचे चेहरे होते. निखिल, प्राजक्ता, समीर, अनिकेत आणि राहुल स्वतः. हा खेळ नाही. राहुल कुजबुजला. स्वरा थरथरली. मग काय आहे? तो हसला आणि सगळीकडे एकाच वेळी आवाज घुमला. मी हरवलेल्यांचा संग्रह आहे. भिंती तुटल्या. आत हजारो चेहरे दिसत होते. वेगवेगळ्या काळातील लोक, लहान मुलं, म्हातारे, अनोळखी, सगळे एकाच भावात. कोणी त्यांना शोधलं नाही. अनिकेतचा आवाज शेवटचा वेळ आला. हा खेळ फक्त निमित्त आहे. खरं तर ज्यांना कोणी शोधत नाही ते इथे येतात. स्वरा अचानक शांत झाली. ती हळूच म्हणाली, राहुल, आपणही तसेच नाही का? तो चकित झाला. काय? आपण अनिकेतला सोडलं? ती हसली. आता आपल्यालाही कोणी शोधणार नाही. ती पुढे चालू लागली, त्या सावलीकडे. स्वरा, थांब, राहुल ओरडला. पण ती थांबली नाही. ती त्या काळोखात मिसळली आणि तिचा चेहरा त्या अनेक चेहऱ्यांमध्ये सामील झाला. आता राहुल एकटाच होता. आवाज शांत झाला, पूर्ण शांतता. मग आता तू लप. राहुल पळाला दरवाजाकडे, खिडकीकडे. जिना उतरला, चढला. पण वाडा बदलत होता. रचना बदलत होती. मार्ग बंद होत होते. तो एका छोट्या खोलीत अडकला. कोपऱ्यात लपायला जागा नाही. तो थरथरत बसला. डोळे मिटले. मी येतोय. पावलांचा आवाज. हळूहळू, जवळ, अजून जवळ. आणि मग पूर्ण शांतता. गावकरी वाडा तोडायला आले. कारण तिथे खूप लोक गायब झाले होते. भिंती तोडल्या. आत काहीच नव्हतं. फक्त एका भिंतीवर ओलसर ठसा. जणू कोणी आतून हात लावला होता आणि त्या ठशाजवळ लिहिलेलं होतं, मी अजून लपलोय. पुढची भयकथा. आरसा. गावाचं नाव होतं देवगाव. पुण्यापासून फार दूर नाही. पण तिथे एक विचित्र गोष्ट होती. गावातल्या काही घरात आरसे झाकून ठेवलेले असायचे, कापडाने, कायम. कोणी विचारलं तर उत्तर एकच, रात्री आरशात बघू नका. आदिती नुकतीच त्या गावात आली होती. तिची नवी नोकरी, शाळेत शिक्षिका. तिला राहायला एक जुनं मोठं घर मिळालं. स्वस्त होतं म्हणून तिने लगेच घेतलं. घर सुंदर होतं. लाकडी दरवाजे, मोठ्या खिडक्या आणि एक मोठा हॉलमध्ये लावलेला आरसा. तो खूप जुना दिसत होता. फ्रेम कोरीव, थोडी काळी पडलेली. शेजारी राहणाऱ्या आजीने घर बघायला येऊन पहिल्याच दिवशी विचारलं, आरसा काढला नाहीस का अजून? आदिती हसली. का? सुंदर आहे तो. आजी गंभीर झाली. तो आरसा रात्री झाकून ठेव. का? आदितीने विचारलं. आजीने फक्त एवढंच सांगितलं, कारण तो नेहमी तुलाच दाखवतो असं नाही. रात्री 11 वाजले. आदिती बेडरूममध्ये होती. लाईट बंद. पण हॉलमधून काहीतरी हलण्याचा आवाज येत होता. जणू काचेला कोणी हलके ठोके देत होतं. कोणी आहे का? ती हॉलमध्ये आली. सगळं शांत. पण आरशाकडे नजर गेली आणि ती थांबली. आरशात तिचंच प्रतिबिंब होतं. पण ते 1 सेकंद उशिरा हलत होतं. ती हात वर करते. आरशातलं प्रतिबिंब थोडं उशिरा तेच करतं. माझीच कल्पना असेल, ती स्वतःशी म्हणाली. ती परत वळली. पण आरशातलं तिचं प्रतिबिंब वळलं नाही. आदिती थांबली. हळूच परत पाहिलं.
आता प्रतिबिंब पुन्हा सामान्य होतं. जणू काहीच झालं नव्हतं. ती घाबरलेली होती, पण स्वतःला समजावत होती, थकली आहेस, हॅल्युसिनेशन आहे. ती झोपली. रात्री 3 वाजता तिचे अचानक डोळे उघडले, कारण कोणीतरी तिच्या नावाने हळू आवाजात हाक मारत होतं. आदिती. तो आवाज हॉलमधून येत होता. ती उठली, हळूहळू बाहेर आली. यावेळेस आरशासमोर कोणी उभं होतं. तीच, पण आदिती तिथे उभी नव्हती. आरशातली आदिती तिच्याकडे पाहत होती, हसत, हळूच हात हलवत. तू कोण आहेस? खरी आदिती कुजबुजली. आरशातली ती हसली. मी तूच आहे. खोटं बोलू नकोस. आदिती मागे सरकली. आरशातली ती पुढे आली, जणू काचेच्या आतून जवळ येत होती. खरं तर ती कुजबुजली. मी आधीपासून इथे आहे. अचानक आरशावर भेग पडली. 1, 2, ती वाढत गेली आणि त्या भेगेतून एक हात बाहेर आला. आरशातून बाहेर येणारा तो हात, तो मानवी दिसत होता, पण त्यात काहीतरी चुकत होतं. बोटं जरा जास्त लांब, त्वचा फिकी आणि नखे काळी. आदिती हालू शकत नव्हती. तिचे डोळे त्या हातावर खिळले होते. तो हात हळूहळू बाहेर आला, मग दुसरा हात, आणि मग आरशातली तीच आदिती बाहेर येऊ लागली. आता हॉलमध्ये 2 आदिती उभ्या होत्या, एक खरी, एक आरशातून आलेली. दोघींचे चेहरे सारखे, पण डोळे, आरशातल्या आदितीचे डोळे जास्त स्थिर होते, जणू ती पापणी लवतच नव्हती. ती हळूच म्हणाली, शेवटी तू मला बाहेर येऊ दिलंस. आदिती थरथरली. मी काही केलं नाही. ती हसली. तू रोज माझ्याकडे बघत होतीस, तेच पुरेसं होतं. हे काय आहे? आदितीने विचारलं. ती पुढे आली. आरसा फक्त दाखवत नाही, तो जपतो. काय जपतो? ती कुजबुजली. तुझं दुसरं रूप. आदिती मागे सरकली. माझं दुसरं रूप? ती हसली. तू ज्या भावना लपवतेस, ज्या गोष्टी तू करायला घाबरतेस. ती हळूच पुढे आली. मी त्या सगळ्या आहे. म्हणजे तू वाईट आहेस? आदिती कुजबुजली. ती डोकं हलवत म्हणाली, वाईट नाही, मी खरी आहे. अचानक किचनमधून आवाज आला, काच फुटल्याचा. दोघी वळल्या. तिथे ग्लास जमिनीवर फुटलेला होता. मी नाही केलं, आदिती म्हणाली. आरशातली ती हसली. मी केलं. तू माझ्या घरात काहीही करू शकतेस. आदिती घाबरली. ती शांतपणे म्हणाली, घर हे आता आपलं आहे. अचानक घरात कुठेतरी पुन्हा ठकठक झाली. यावेळेस आरशातून नाही, भिंतीतून. तू एकटी नाहीस, आरशातली आदिती म्हणाली. आदिती थबकली. काय? ती हळूच भिंतीकडे बोट दाखवत म्हणाली, प्रत्येक आरशामागे कोणीतरी आहे. आदितीला शेजारच्या आजीचं वाक्य आठवलं, रात्री आरशात बघू नका. आता कारण समजत होतं. भिंतीवर एक सावली हलली, मग दुसरी, मग तिसरी. जणू घरात अजून कोणी आहे, पण दिसत नाही. लाईट अचानक गेले. पूर्ण अंधार. अंधारात खूप आवाज, वेगवेगळ्या आवाजात. आम्हाला बाहेर येऊ दे, आम्हाला बघ, आम्हाला विसरू नको. अचानक लाईट परत आले. आदिती एकटी उभी होती आरशासमोर, पण आरशात ती दिसत नव्हती. आरशात ती दुसरी आदिती उभी होती आणि ती हसत म्हणाली, आता तू आत आहेस. आदितीचा श्वास अडकला. ती आरशासमोर उभी होती, पण आरशात ती नव्हती. तिथे उभी होती ती दुसरी आदिती आणि ती हसत होती. नाही नाही, हे शक्य नाही. आदिती मागे सरकली, पण तिला जाणवलं ती हलत नाहीये. तिचं शरीर, तिचं नियंत्रण, काहीतरी चुकीचं होतं. तिने हात उचलायचा प्रयत्न केला, पण हात उचलला आरशातल्या आदितीने. रिलॅक्स, आरशातली ती शांतपणे म्हणाली. तू आता प्रतिबिंब आहेस. आदिती ओरडली, मला बाहेर जाऊ दे. ती हसली. तू मला बाहेर येऊ दिलंस, आता माझी पाळी. अचानक सगळं बदललं. आदितीला जाणवलं ती आता आरशाच्या आत आहे,
पण ते आतलं जग ते तिच्या घरच्यासारखंच होतं, पण उलटं. रंग फिके, आवाज मंद आणि सगळं जरा वाकडं. ती एकटी नव्हती. आजूबाजूला सावल्या हलत होत्या. हळूहळू त्या स्पष्ट झाल्या. वेगवेगळे लोक. काही रडत होते, काही भिंतीवर हात आपटत होते. एक मुलगी कुजबुजली, "तू पण अडकलीस? इथून बाहेर कसं जायचं?" आदितीने घाईघाईने विचारलं. ती मुलगी हसली, "कोणी बाहेर जात नाही." एक वृद्ध माणूस पुढे आला. त्याचे डोळे खोल गेलेले. तो हळू आवाजात म्हणाला, "जो बाहेर आहे तो जास्त वेळ राहत नाही का?" आदितीने विचारलं. तो कुजबुजला, "कारण आपण त्याला परत ओढतो." आरशाच्या बाहेर ती दुसरी आदिती आता घरात फिरत होती. ती प्रत्येक गोष्ट जास्त करत होती. हसणं जास्त, राग जास्त. जणू ती प्रत्येक भावना टोकाला नेत होती. ती शाळेत गेली, लोकांना भेटली, पण तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं होतं. एक मुलगा तिच्याकडे पाहून म्हणाला, "मॅडम, तुम्ही ठीक आहात ना?" ती फक्त हसली, खूप जास्त. आरशाच्या आत आदिती आणि बाकी सगळे अडकलेले. ते बाहेरचं सगळं पाहू शकत होते, पण काही करू शकत नव्हते. "आपण तिला परत आत ओढू शकतो," ती मुलगी म्हणाली. आदिती चकित झाली. "कसं?" वृद्ध माणूस म्हणाला, "तिला स्वतःच्या खऱ्या चेहऱ्याशी सामोरं जावं लागेल." त्या रात्री आरशासमोर बाहेरची आदिती उभी होती. ती स्वतःकडे पाहत होती, हसत. आदिती आणि बाकी सगळे आरशाच्या आतून ओरडायला लागले, "बघ स्वतःकडे, तू कोण आहेस ते बघ." बाहेरची आदिती थांबली. तिचं हसू थोडं कमी झालं. तिने आरशात नीट पाहिलं आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर शंका आली. आरशात तिला स्वतःचा चेहरा दिसत नव्हता. तिथे दिसत होते शेकडो चेहरे, रडणारे, ओरडणारे. ती मागे सरकली. "हे काय आहे?" आरशाच्या आतून आदिती कुजबुजली, "हे तू आहेस." आरशासमोर उभी असलेली ती दुसरी आदिती पहिल्यांदाच घाबरली होती. तिच्या डोळ्यांसमोर तिचा चेहरा नव्हता, तर शेकडो चेहरे, रडणारे, किंचाळणारे, विनवणारे. "हे मी नाही." ती मागे सरकली. आरशाच्या आतून खरी आदिती ओरडली, "हो, तूच आहेस." ती दुसरी आदिती डोकं धरून बसली. मी कोण आहे?" आरशातून आवाज घुमला, "तू जे काही लपवलं गेलं आहेस ते सगळं." अचानक आरशावर भेगा पडायला लागल्या, एकामागोमाग एक. जणू आतून कोणी जोरात दाबत होतं. भेगांमधून हात बाहेर यायला लागले. अनेक हात, लहान मोठे विकृत. ते सगळे बाहेर यायचा प्रयत्न करत होते. बाहेरची आदिती मागे पळाली, "नको, नको." पण उशीर झाला होता. भेगा वाढल्या आणि आरसा फुटला. त्या क्षणी आत अडकलेले सगळे बाहेर आले. आवाज, सावल्या, चेहरे. घर भरून गेलं. खरी आदिती त्या लाटेत बाहेर आली. ती जमिनीवर कोसळली, श्वास घेत, जिवंत. ती उठली, आजूबाजूला पाहिलं. घर रिकामं होतं, शांत, जणू काहीच घडलं नव्हतं. हे सगळं स्वप्न होतं का? ती कुजबुजली. ती हळूच किचनमध्ये गेली. पाणी घेतलं. तिने नळाच्या वरच्या छोट्या आरशात पाहिलं आणि ती थिजली. आरशात ती दिसत होती, पण तिच्या मागे अजून एक सावली उभी होती. ती सावली हळूच कुजबुजली, "आपण अजून इथेच आहोत." आरसे कधीच खोटं बोलत नाहीत. ते फक्त ते दाखवतात जे आपण पाहायला घाबरतो.